Good morning, student. In this section, we shall obtain the equation for equivalent focal length of two lenses separated by a finite distance. म्हणजे ह्या आजच्या पॉईंटमध्ये आपण इक्विव्हॅलंट फोकल लेंथ जी आहे ती इक्विव्हॅलंट फोकल लेंथ कॅल्क्युलेट करणार आहोत. इथे बघा दोन थिन लेन्सेस जे आहे ते सेपरेटेड आहे. Two thin lenses are separated by some distance, then its equivalent focal length will be calculated in this topic. Okay. In order to minimize the aberrations in the image formed by the lens system, we use the two or more lenses. सिंगल लेन्स यूज केली तर आपल्याला जो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची जी इमेज मिळणार आहे ती इमेज डिफेक्टिव्ह असणार आहे, मीन्स ॲब्रेशन्स असणार आहे, तिच्यामध्ये काही ॲब्रेशन्स असणार आहे. देन मिनिमाइज दी ॲब्रेशन्स, ते ॲब्रेशन्स मिनिमाइज करण्यासाठी आपण टू और मोर दॅन टू lenses, combinations of two or more than two lenses are used to minimize the aberrations in the image formed by the single lens. Okay, then let us study the formation of image by such complex system. Okay, म्हणजे इक्विव्हॅलंट फोकल लेंथ जी आहे किंवा दोन थिन लेन्सेस जे आहे या दोन थिन लेन्सेस त्यांचं जे कॉम्बिनेशन आहे म्हणजे त्याचे केसेस वेगवेगळे असतील. व्हेन टू थिन लेन्सेस आर contact with each other, then separated with each other, but in here we discuss these two thin lenses are separated by some distance, then its focal length will be calculating in here. Okay, then म्हणजे दोन कॉम्बिनेशन काय यूज करायची हे फर्स्ट क्लिअर झालं. म्हणजे एक सिंगल लेन्स यूज करून ऑब्जेक्टची जी इमेज मिळते ती इमेज ही डिफेक्टिव्ह इमेज असते, त्याला आपण ॲब्रेशन्स असं म्हणतो. आणि ते ॲब्रेशन मिनिमाइज करण्यासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त लेन्सेसचं कॉम्बिनेशन आपण इथे यूज करत असतो. ओके, देन हिअर वी डिस्कस ब्रीफली इक्विव्हॅलंट फोकल लेन्स. ओके, द इक्विव्हॅलंट लेन्स कॅन बी डिफाइंड ॲज द थिन लेन्स हॅव्हिंग द सेम फोकल लेंथ ॲज दॅट ऑफ द इक्विव्हॅलंट फोकल लेंथ. आता इक्विव्हॅलंट फोकल लेंथ म्हणजे काय, दोन थिन लेन्सेस आपण यूज करून जी इमेज मिळणार आहे डिफेक्टिव्ह लेस मीन्स ॲब्रेशन फ्री इमेज जी मिळणार आहे तीच इमेज सिंगल लेन्स यूज करून मिळाली पाहिजे. ज्या पोझिशन्सवरती ती सिंगल लेन्स पुटअप करून आपल्याला ती इमेज मिळणार आहे, ज्या फोकल लेन्स यूज करून ती इमेज फॉर्म होणार आहे त्या लेन्सच्या फोकल लेंथला आपण इक्विव्हॅलंट फोकल लेंथ असं म्हणतो. ओके, लेट अस कन्सिडर इन फिगर. ह्या फिगरमध्ये बघा कॉम्बिनेशन ऑफ टू थिन लेन्सेसची ही डायग्रॅम आहे. ह्या डायग्रॅममध्ये दोन थिन लेन्सेस आहे L1 अँड L2. ह्या दोन लेन्सेस ह्या एक्स ह्या अंतरावरती सेपरेटेड अशा प्रिन्सिपल एक्सिसवरती सिच्युएटेड केलेल्या आहे. L1 अँड L2 बी दी टू लेन्सेस अँड सेपरेटेड बाय अ डिस्टन्स x. ओके, then small f1 and small f2 be the focal length of these lenses. f1 and f2 हे काय आहे तर फोकल लेंथ आहे, ह्या दोन लेन्सेसच्या फोकल लेंथ आहे. ओके, देन O1 and O2 represent the optical center of the lens L1 and L2. ओके, O1 and O2 काय आहे तर ऑप्टिकल सेंटर. L1 and L2 ह्या दोन लेन्सेसचे ऑप्टिकल सेंटर. कन्सिडर मोनोक्रोमॅटिक रे. PQ हा काय आहे मोनोक्रोमॅटिक रे आहे, इन्सिडंट रे आपण त्याला म्हणतो. आणि हा प्रिन्सिपल एक्सिस जो आहे त्याला पॅरेलल असा इन्सिडंट झालेला आहे. प्रिन्सिपल एक्सिसला पॅरेलल असा तो इन्सिडंट झालेला आहे, राईट. देन स्ट्राईक ऑन दी फर्स्ट लेन्स L1 ला तो स्ट्राईक झालेला आहे. नेट ॲट पॉईंट Q, L1 ह्या लेन्सला Q ह्या पॉईंटवरती तो स्ट्राईक झालेला आहे. इट इज हाईट, त्याची हाईट जी आहे प्रिन्सिपल एक्सिसपासून ती H1 एवढी आहे. ओके, दी रे PQ सफर अ रिफ्रॅक्शन. तो L1 ह्या लेन्सवर स्ट्राईक झाल्यानंतर इथून तो काय झाला रिफ्रॅक्ट झाला. ओके, रिफ्रॅक्ट झाल्यानंतर
bent towards the normal and directed towards F2A. तो F2A ह्या पॉइंटवरती तो प्रिन्सिपल एक्सिसला मीट झालेला आहे. ओके, the PQ suffer a refraction and directed towards the F2A in the absence of the second lens. त्यावेळेस कन्सिडर असं केलेलं आहे की ही सेकंड लेन्स जी आहे ती काय आहे, ॲबसेंट आहे. ओके, म्हणजे PQ हा एक मोनोक्रोमॅटिक रे घेतला, तो इन्सिडंट केला पॅरलल टू दी प्रिन्सिपल एक्सिस ऑन दी फर्स्ट लेन्स L1. That incident PQ ray strike on the L1 lens at point Q. Then height of that principal axis to Q point is the H1. After refracting this incident ray PQ, this traveling towards the F2A point and meet on a principal axis at F2A point. Okay, then the that time that second lens will be absent. त्यावेळेस ही सेकंड लेन्स काय केलेली कन्सिडरेशन असं केलेलं आहे की सेकंड लेन्स ही ॲबसेंट आहे. ओके, दी डेव्हिएशन, त्यावेळेस जे डेव्हिएशन प्रोड्यूस झालेलं आहे ते डेव्हिएशन बघा, आपण डेव्हिएशन डिस्कस पण केलेलं आहे. डेव्हिएशन काय असतं, तर इथे डेव्हिएशन जे प्रोड्यूस झालं ह्या फर्स्ट लेन्स, डेव्हिएशन प्रोड्यूस बाय दी फर्स्ट लेन्स, जे डेव्हिएशन प्रोड्यूस झालेलं आहे फर्स्ट लेन्समुळे ते डेव्हिएशन किती आहे, तर del1 एवढं आहे. ओके, देन del1 L1 ह्या लेन्समुळे del1 एवढं डेव्हिएशन प्रोड्यूस झालेलं आहे. अँड दॅट del1 इज इक्वल टू H1 डिव्हायडेड बाय F1. फर्स्ट फोकल लेंथ जी आहे, फर्स्ट लेन्सची फोकल लेंथ ही F1 एवढी आहे. दॅट मीन्स डेव्हिएशन प्रोड्यूस बाय दी फर्स्ट लेन्स del1 is equal to H1 divided by F1. This is the equation number first. Okay, then here F1 means F1 किती आहे, तर O1 पासून F2A हे जे अंतर आहे, O1 टू F2A ह्या अंतराला आपण फर्स्ट लेनची फोकल लेंथ असं म्हणतो. इथे डायग्राम मध्ये बघा, O1 टू F2A हे जे ही जी लेंथ आहे ती फर्स्ट लेनची फोकल लेंथ एवढी आहे. ओके, देन second part of this section. Actually फर्स्ट लेन्स कन्सिडर केली त्यावेळेस सेकंड लेन्स हे ॲबसेंट आहे असं कन्सिडरेशन आपण केलं. पण ॲक्च्युअली सेकंड लेन्स इज नॉट, ॲक्च्युअली सेकंड लेन्स इज नॉट ए ॲबसेंट. सेकंड L2 इज ए प्रेझेंट, ती काय आहे, प्रेझेंट आहे. राईट, देन the incident ray PQ after refraction through the lens L1, हा PQ जो आहे तो ह्या फर्स्ट लेन्स मधून रिफ्रॅक्ट झाल्यानंतर तो कुठे ट्रॅव्हल झालेला आहे, QB कडे काय झालेला आहे, दॅट PQ विल बी ट्रॅव्हल थ्रू अ QB कडे तो काय झालेला आहे, ट्रॅव्हल झालेला आहे. देन QB बिकम्स अन इन्सिडेंट रे फॉर दी L2. QB काय आहे, QB हा फर्स्ट लेन्सचा रिफ्रॅक्टेड रे असला तरी तो सेकंड लेन्ससाठी इन्सिडंट रे आहे. मस्ट रिमेंबर दिस पॉइंट, इन्सिडंट रे. QB हा सेकंड लेन्स L2 साठीचा इन्सिडंट रे आहे. ओके, देन स्ट्राईक ऑन दी L2, तो L2 वरती B ह्या पॉइंटवर स्ट्राईक झालेला आहे आणि प्रिन्सिपल एक्सिस पासून B ह्या पॉइंटचं डिस्टन्स जे आहे ती हाईट H2 एवढी आहे. राईट, देन दी डेव्हिएशन प्रोड्यूस बाय दी सेकंड लेन्स. आता ह्या सेकंड लेन्स मध्ये पण सेकंड लेन्सने पण काय केलेलं आहे, डेव्हिएशन प्रोड्यूस केलेलं आहे. आणि ते डेव्हिएशन जे आहे सेकंड लेन्समुळे जे प्रोड्यूस झालेलं डेव्हिएशन जे आहे ते del2 आहे. ते डायग्राममध्ये दिसतं बघा, del2. देन दॅट del2 इज इक्वल टू H2 डिव्हायडेड बाय F2. राईट, आता F2 किती आहे इथे, F2 मीन्स O2 F2. राईट, हे जे डिस्टन्स आहे ते F2 एवढं आहे. राईट, O2 पासून F2 हे जे डिस्टन्स आहे ते सेकंड लेन्सची फोकल लेंथ आहे. देन दिस इज द इक्वेशन नंबर 2. दिस इज द डेव्हिएशन प्रोड्यूस बाय द सेकंड लेन्स. दिस इज द इक्वेशन नंबर 2. ओके, इथे दोन्ही लेन्सेसमुळे जे डेव्हिएशन प्रोड्यूस झालेलं आहे ते आपण इथे डिस्कस केलेलं आहे. ओके, मस्ट रिमेंबर दिस पॉइंट. Then we discuss the combination of these two lenses. Okay, got it? Then the deviation produced del is इथे बघितलं आपण del1 is the deviation produced by the first lens and is equal to H1 divided by F1, and del2 is the deviation produced by the second lens and is equal to H2 divided by F2.
देन डेल इज द डेविएशन प्रोड्यूस बाय द इक्विव्हॅलंट लेन्स. डेल काय आहे? डेविएशन प्रोड्यूस बाय द इक्विव्हॅलंट लेन्स जे आहे ती इक्विव्हॅलंट लेन्समुळे जे डेविएशन प्रोड्यूस होणार आहे त्या इक्विव्हॅलंट लेन्समुळे जे डेविएशन प्रोड्यूस होणार आहे ते डेल एवढं आहे ते, आणि ते किती आहे? डेल इज इक्वल टू H1 डिवाइड दॅट कॉम्बिनेशन दॅट डेल इज इक्वल टू del 1 plus del 2, but del is the deviation produced by the equivalent length and is equal to del is equal to H1 divided by F. एवढं डेविएशन असणार आहे. F is the focal length of the combination. F काय आहे ते? फोकल लेंथ आहे. ह्या दोन्ही लेन्थचं जे कॉम्बिनेशन आहे, फोकल लेंथ ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ टू थिन लेन्सेस, राईट? कॉम्बिनेशन, राईट? देन in here del is equal to del 1 plus del 2. आता इथे जे आहे del 1 del 2 ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करू आणि डेलची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला न्यू इक्वेशन मिळेल, आणि ते न्यू इक्वेशन डेलची व्हॅल्यू H1 डिवाइडेड बाय F इज इक्वल टू H1 डिवाइडेड बाय F1 प्लस H2 डिवाइडेड बाय F2, राईट? ही न्यू इक्वेशन मिळेल. As an incident ray PQ is parallel to the principal axis and after refraction through the combination of two lenses passes through a point F2. The point F2 is regarded as the second principal focus of the combination. Point F2 जो आहे तो काय आहे? F2 is the point F2 is the second principal focus. Second principal focus. Right? Then the incident ray PQ and the final emergent ray incident ray काय आहे? PQ आहे, आणि फायनल इमर्जंट रे काय आहे? हा EF2. हा फायनल इमर्जंट रे आहे EF2, राईट? देन व्हेन प्रोड्यूस द इंटरसेक्ट ॲट पॉइंट H2 जो आहे या पॉइंटला काय झालेला आहे? इंटरसेक्ट झालेला आहे, राईट? Thus, it is clear that a single thin lens when placed in the position H2P2. आता इथे दोन लेन्सेस आपण यूज केलेला आहे L1 आणि L2, पण हा जो इंटरसेक्शन जो आहे H2P2 ह्या पोझिशनवरती जर सिंगल लेन्स then the same deviation produced by this lens. म्हणजे या दोन लेन्सेसमुळे जे डेविएशन प्रोड्यूस झाले तेच आपण H2P2 ह्या पोझिशनवरती जर एक सिंगल लेन्स यूज केली तर सेम आपल्याला डेविएशन इथे मिळणार आहे. द सिंगल लेन्स विच कॅन बी रिप्लेस देन द टू लेन्सेस L1 आणि L2 इज कॉल्ड ॲज इक्विव्हॅलंट लेन्स. आता इक्विव्हॅलंट लेन्स जे आहे ती इक्विव्हॅलंट लेन्स कशाला म्हटलं जातं? तर एकच सिंगल लेन्स आपण काय केली? रिप्लेस केली. ह्या दोन लेन्स ऐवजी एकच सिंगल लेन्स यूज केली आणि सेम डेविएशन मिळालं तर आपल्याला डेविएशन मिळत असते, तर त्या लेन्सला आपण इक्विव्हॅलंट लेन्स असं म्हणतो, आणि तिची फोकल लेंथ जी आहे ती किती असणार आहे? F इज इक्वल टू P2 F2 एवढी असणार आहे. इथे बघा P2 to F2 या फोकल लेन्थची लेन्स आपल्याला काय करावं लागणार आहे? त्या दोन लेन्स रिप्लेस करून एकच लेन्स ह्या H2P2 या पोझिशनवरती जर रिप्लेस करायची असेल तर तिची फोकल लेंथ किती असायला हवी? तर P2 F2 एवढी असायला हवी. ओके. देन H2 इज इक्वल टू H2 जे आहे हिअर H2 म्हणजे H2 काय आहे इथे? O2 to B, O2 to E म्हणा. हे जे डिस्टन्स आहे ते H2 एवढं आहे. देन इज इक्वल टू, आता H2 इज इक्वल टू O2E, टोटल डिस्टन्स जे आहे O2R मायनस ER जर मायनस केलं तर आपल्याला काय मिळतं? O2E एवढं हे डिस्टन्स मिळेल. ओके. देन फ्रॉम फिगर जो इथे ट्रायंगल आहे, ट्रायंगल दिसतो बघा QRE, दिस इज द Q पॉइंट QRE. हा जो ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगलला आपण जॉमेट्री यूज करतोय. ट्रायंगल QRE, दिस ट्रायंगल QRE मध्ये जे डेविएशन आहे del 1 इज इक्वल टू दिस del 1 इज इक्वल टू अपोजिट साइड ER डिवाइडेड बाय QR, राईट? हे आहे.
बट क्यू आर इज इक्वल टू काय, क्यू आर जे आहे ते सेपरेशन दोन लेन्समधलं म्हणजेच एक्स. ओके, डेल इज इक्वल टू ई आर डिव्हायडेड बाय एक्स, दॅट मीन्स ई आर इज इक्वल टू एक्स डेल वन एवढं मिळतं आहे आपल्याला. राईट, इथे लक्षात घ्या जॉमेट्री जी आहे डायग्रामवरून आपण ती जॉमेट्री लक्षात घ्यायची आहे. ओके, इन हिअर ट्रायंगल क्यू आर ईमध्ये जर बघितलं डेविएशन डेल वन इज इक्वल टू ई आर डिव्हायडेड बाय क्यू आर, ई आर डिव्हायडेड बाय क्यू आर. हिअर ई आर डिव्हायडेड बाय क्यू आर हे काय आहे, दोन लेन्सेसमधलं सेपरेशन आहे. देन डेल वन इज इक्वल टू एक्स इंटू ई आर. राईट, मस्ट रिमेंबर हिअर सिम्पल जॉमेट्री इथे यूज केलेली आहे. that this QR ER is equal to X, sorry, here ER is equal to X into del 1. Here again for this O2R जो आहे पॉइंट O2R is equal to O2R म्हणजे काय, O2R means O1Q. O1Q दोघं इक्वल आहे. O2R is equal to O1Q. O2R is equal to O1Q. Right? Then is equal to H1. Okay? Then here H2 is equal to H2 हे जे आहे हे डिस्टन्स H2 is equal to H1 minus del 1. ER जे डिस्टन्स आहे H2, this H2 is equal to H1 minus ER आहे आणि ER is equal to किती घेतलं आपण, X del 1. ओके, then del 1 is equal to del 1, but del 1 is equal to काय आहे, del 1 is equal to H1 divided by F1. ओके, ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करू. देन अबाव इक्वेशन बिकम्स H2 is equal to H1 minus H1 divided by F1 into X. ओके, देन इन हिअर H1 जो आहे तो कॉमन जर घेतला तर H2 इज इक्वल टू H1 इन ब्रॅकेट 1 मायनस X डिव्हायडेड बाय F1. ओके, देन इन हिअर आफ्टर रिअरेंजिंग H2 डिव्हायडेड बाय H1 इज इक्वल टू 1 मायनस X डिव्हायडेड बाय F1. राईट, देन in here H2 divided by H1, then replacing H1 divided by H2 is equal to F1 divided by F1 minus X. Okay, got it? This is the ratio of H1 divided by H2. Then आता आपण इथे H1 divided by H2 फर्स्ट जे इक्वेशन मिळालेलं होतं आपल्याला H1 divided by F is equal to कॉम्बिनेशन जे आहे हे डेल इज इक्वल टू डेल 1 प्लस डेल 2चं जे इक्वेशन मिळालेलं आहे आपल्याला H1 डिव्हायडेड बाय F इज इक्वल टू H1 डिव्हायडेड बाय F1 प्लस H2 डिव्हायडेड बाय F2. हे जे इक्वेशन आहे याच्यात आपण H2ची व्हॅल्यू जी आहे ती H1 डिव्हायडेड बाय इथे जी व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट करतोय. H1ची व्हॅल्यू इथे H2ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. देन above equation becomes H1 divided by F is equal to H1 divided by F1 plus what is the H2 here? H2 is equal to H1 divided by F2 in bracket 1 minus X divided by F1. Okay, then after solving this H1 get cancelled, then 1 upon F is equal to 1 upon F1 plus 1 upon F2 in bracket F1 minus X divided by F1. सिंपल मॅथमॅटिक्स इथे यूज केलेलं आहे, रिअरेंज करत गेलेलो आहे टर्म. ओके, गॉट इट. देन 1 upon F is equal to 1 upon F1 plus 1 upon F2 minus X divided by F1 F2. Okay, then above equation can be written as 1 upon F is equal to F1 plus F2 minus X divided by F1 F2. Okay, then F is equal to F1 F2 divided by F1 plus
f2 minus x. Okay, and this expression f is equal to f1 f2 divided by f1 plus f2 minus x. This expression for the equivalent focal length of the system of two lenses. The equation represent the expression for the equivalent focal length of the system of two lenses. The quantity f1 plus f2 minus x is called as the optical separation or optical interval. ऑप्टिकल सेपरेशन म्हणतो किंवा आपण त्याला ऑप्टिकल इंटरव्हल बिटवीन टू थिन लेन्सेस अँड डिनोटेड बाय लेटर डेलने आपण काय करतो ते डिनोट करतो. ऑप्टिकल सेपरेशन किंवा ऑप्टिकल इंटरव्हल त्याला म्हटलं जातं. अँड इज इक्वल टू f1 plus f2 minus x. This is the optical interval. Okay. 1 upon f is equal to f1 plus f2 minus x divided by f1 f2, right? Or f is equal to f1 f2, equivalent focal length is equal to f1 f2 divided by f1 plus f2 minus x. This is the equivalent focal length. Then the term f1 plus f2 minus x is called as the optical interval or optical separation interval, right? And is denoted by letter del. Then optical interval or optical separation of the two lenses is equal to f1 plus f2 minus x. Okay. Then the equivalent focal length is equal to f1 f2 divided by del. Must remember this formula. Okay. This is the here del. Okay. Then the power of the lens, we know measure power of the lens in terms of the diopter. Power of lens is equal to 1 upon focal length f in meter, right? Then p is equal to 1 upon f in meter. Okay, diopter unit आहे. Then we can write, ओके, दिस इज दी. आता हे जे आहे इक्वालेंट फोकल लेंथ मिळाली आपल्याला f इज इक्वल टू जेव्हा दोन थिन लेन्सेसचं कॉम्बिनेशन असणार आहे ते दोन थिन लेन्सचं कॉम्बिनेशन मध्ये इक्वालेंट फोकल लेंथ आपल्याला मिळाली जी H2P2 पॉईंट होता तिथे आपण जर f ह्या इक्वालेंट फोकल लेंथची एक सिंगल लेन्स यूज केली त्या पोझिशनवरती H2P2 ह्या पोझिशनवरती तर आपल्याला सेम इमेज मिळेल, ॲब्रेशन फ्री इमेज मिळेल. ओके, जर ही कंडिशन इथे दोन आहे. जर टू थिन लेन्सेस इज सेपरेटेड बाय अ डिस्टन्स x, टू थिन लेन्सेस separated by a distance x, डिस्टन्स x एवढं त्यांच्यात अंतर असेल तर त्यांची फोकल लेंथ किती असणार आहे? इक्वालेंट फोकल लेंथ f1 f2 डिवाइडेड बाय f1 प्लस f2 मायनस x एवढी असणार. बट सेकंड केस आहे, सेकंड केसमध्ये इफ टू थिन लेन्सेस आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, टू थिन लेन्सेस जर कॉन्टॅक्टमध्ये असतील, त्यांचं कॉम्बिनेशन असेल, कॉन्टॅक्टमध्ये असतील, त्यांच्यात कोणत्याही प्रकारचं सेपरेशन नसेल तर त्यावेळेस इक्वालंट हे एक्स डिस्टन्स काय असणार आहे? 0 असणार आहे. म्हणजेच इक्वालंट फोकल लेंथ काय होईल? म्हणजे एक्स इज इक्वल टू 0 असेल तर इक्वालंट फोकल लेंथ 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2 एवढं असेल. ओके, मस्ट रिमेंबर दिस. That means in today's lecture we discuss the equivalent focal length of the two thin lenses जे आहे ते आपण इथे डिराईव्ह केलेलं आहे. इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे आणि याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन्स पण विचारलं होतं. डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर द इक्विव्हॅलेंट फोकल लेंथ ऑफ द टू थिन लेन्सेस. Different cases. First case is if two thin lenses are separated by distance x, and second case if two thin lenses are contact with
each other, that means x is equal to 0. ओके, दोन्ही कंडिशनसाठी इक्विव्हॅलंट फोकल लेंथचं इक्वेशन जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, दॅट मीन्स इन टुडेज लेक्चर we derive the equation for the equivalent focal length and its two cases. Okay, got it. Today's we stop here. Thank you very much.